नमस्कार. आज आपण भारतातील एका अत्यंत पूजनीय संतांबद्दल जाणून घेणार आहोत, श्री गजानन महाराज. त्यांचं आयुष्य म्हणजे रहस्य, चमत्कार आणि गहन ज्ञानाचा एक अद्भुत संगम आहे. कधी विचार केलाय की एखादी मोठी आख्यायिका कशी जन्माला येते? कधीकधी ना ती एका अशा घटनेनं सुरू होते जी कुणालाच समजत नाही, जी अनाकलनीय असते. आणि आपल्या आजच्या विषयाची सुरुवातही काहीशी अशीच आहे. तर महाराजांची कहाणी सुरू होते त्यांच्या एका रहस्यमय आगमनाने, एका अशा प्रकटीकरणाने ज्याने अनेकांना चकित केलं आणि एका नव्या युगाची नांदी केली. ही गोष्ट आहे 1878 सालची. महाराष्ट्रातले एक गाव शेगाव. तिथे बंकटलाल आणि दामोदरपंत नावाच्या दोन व्यक्तींना एक विलक्षण तेजस्वी तरुण दिसला. हेच होतं श्री गजानन महाराजांचं पहिलं प्रकटीकरण. आणि ते त्यांना सापडले कुठे? तर टाकून दिलेल्या पत्रावळींवरचं उरलेलं अन्न खाताना. विचार करा, त्यांना सामाजिक नियमांची, कोण काय म्हणेल याची कसलीच पर्वा नव्हती. या एकाच दृश्यातून त्यांची जगापासूनची अलिप्तता दिसून येते. आणि गंमत म्हणजे त्यांच्याबद्दल कुणालाच काही माहिती नव्हतं. त्यांचं खरं नाव काय, ते कुठून आले, त्यांचं कुटुंब कोण, काहीच नाही. जणू काही ते शून्यातूनच प्रकट झाले होते. आणि म्हणूनच त्यांचे भक्त वाढदिवस नाही तर प्रकट दिन साजरा करतात. आणि ह्याच साध्या कृतीतून त्यांची पहिली आणि सगळ्यात मोठी शिकवण जगासमोर आली. अन्न हेच ब्रह्म. या एका वाक्यातून आणि कृतीतून त्यांनी एक गहन संदेश दिला. प्रत्येक गोष्टीत देवत्व आहे, त्यामुळे कोणत्याही संसाधनाचा अनादर करू नका आणि स्वतः नम्र रहा.